हाय गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहे तुम्ही? तर आज आम्ही जाणार आहे मम्मीकडे. सोनू गेला आहे संचितला आणायला. संचितला घेऊन सोनू आला की आम्ही जाऊ मम्मीकडे. तर चला पुढे आपण बघूया कसं होतं आहे. तर हे बघा, हा आहे माझा आजचा लुक, हे आहे माझी ड्रेसिंग. तर आज मी जाणार आहे मम्मीकडे. कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा, लवकरात लवकर कमेंट करा. तर पुढे बघूया. तर आता सोनू आला आहे, तर आता मी चालली आहे बाहेर. तर आता मी जाते, तुम्हाला दाखवते. संचितला आणाय गेला आहे सोनू, पुढं जाऊन तुम्हाला दाखवते. तर हा आला सोनू. आता आपण बसूया, आता आपण जाऊया मम्मीकडे. मम्मी आणि सोनूच्या आजी एकाच जागेला राहतात. तर तुम्हाला दाखवते मी. पिल्लू आता हाय करेल, आता बघत राहा. हा बघा, बघितलं. आता आम्ही चाललो आहे, आता आम्ही आलो आहे ब्रिजवर. तुम्हाला दाखवते. हा बघा, हा आहे आमचा ब्रिज. इथून आता आम्ही जाणार मम्मीकडे आणि आईकडे. संचितला आईकडे सोडेल आणि मी मम्मीकडे जाईल. बाजूबाजूलाच राहतो, बघू शकता. ही आहे आमची गल्ली. आता आम्ही खाली जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवू. आम्ही आलो आहे आता गल्लीमध्ये. हे बघा, हे आमचा एरिया. कसा वाटला आमचा एरिया कमेंटमध्ये सांगा. मी कुठे राहते ओळखा. आणि हे आहे आमचं घर, सोनूच्या आजीचं. आता आम्ही चाललो मम्मीकडे जातो आहे मी आणि संचित. ही माझी आजी, ती माझी आजी, ही माझी मम्मी आणि हे माझं घर. तुम्ही बघू शकता, हे माझं घर आहे, ही माझी मम्मी आहे, माझी आजी संचिताला, आणि ही मी. कसं वाटलं माझं घर कमेंटमध्ये सांगा. बाय, थँक्यू. असाच सपोर्ट करत राहा. आणि आता आपण पुढे भेटूया मी घरी गेल्यावर. तर आता मी घरी येताना व्लॉग नाही काढला, तर आता डायरेक्ट आपण बनवणार आहे अंड्याची कढी. तुम्ही बघू शकता. आता मी अंडे टाकलेत तेलात फ्राय व्हायला. पहिले आपण अंडे फ्राय करून घेऊया. अंडे फ्राय झाल्यावर मग आपण पुढे करूया कालवण अंड्याचं. मी अंडे फ्राय करून घेते बघा. आणि अंड्याचं कालवण कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा. हे अंडे मी फ्राय करून घेते आहे. फ्राय झाले की मग आपण ह्यातच फोडणी देऊ कालवणाला. आणि गाईज, मला खरंच सपोर्ट करत राहा आणि मला कमेंटमध्ये सांगत जावा की मी उद्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉग काय बनवू. तुम्ही जर असंच सपोर्ट केला तर मी डेली ब्लॉग बनवेल. आणि डेली ब्लॉग जरी नाही आला तरी थोडा मोठा ब्लॉग बनवून टाकत जाईल. त्यात आपण अंडे फ्राय करायला ठेवलेत, हे बघू शकता आपण. अंडे फ्राय झाले ना की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता मी अंडे काढणार आहे. झालेत अंडे आपले चांगले फ्राय. आता अंडे बाजूला काढले की आपण ह्यातच कालवणाला फोडणी देऊ. झाले आपले अंडे काढून. आता ह्यात आपण कढीपत्ता टाकूया आणि कालवणाला फोडणी देऊया. आता याच्यात थोडं कांदा टमाटरचं बारीक छोटंसं पेस्ट केलेलं आहे, थोडंसं ते टाकूया. ते टाकल्यानंतर आपण वाटण केलं आहे, ते वाटणचा मी व्हिडिओ काढायचं विसरले, तर तुम्हाला पुढे जाऊन ते दाखवते. कॅमेरा हलल्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल, पण पुढे मला कळलं तेव्हा मग मी कॅमेरा नीट केला. तर
की याच्यात थोडंसं फ्राय झाल्यानंतर मसाला टाकूया. तर कांदा टमाटर चांगला फ्राय झाला आहे. तर आता आपण याच्यात मसाला टाकून घेऊ. बघू शकता तुम्ही कसं झालं एकदम गळालं आहे कांदा टमाटर. आता आपण याच्यात मसाला टाकूया आणि मसाला एकदम फ्राय झाल्यानंतर आपण त्यात पुढचं मसाले टाकूया. आता मी मसाला टाकते आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर मसाला टाकला. आता आपण हा सगळा मिक्स करून घेऊया त्याच्यात. ही झाली आपली ग्रेव्ही. त्याच्यात आपण थोडीशी हळद, चटणी आणि मीठ. ग्रेव्ही मस्त थोडी वाफावर हे होऊन द्यायची, म्हणजे खाताना टेस्टी लागते. थोडं हलवून घेतल्यानंतर आता आपण टाकणार आहे मसाले. तर हा आहे आपला घाटी मसाला. कारण की आपण सातारकडे, आपण घाटावरचे. लवकरात लवकर सातारकरांनी मला सपोर्ट करा. आणि ह्याच्यानंतर आपण टाकणार आहे हळद आणि मग मिक्स करून घेणार आहे. बघू शकता ग्रेव्हीला कसा कलर आलाय ते. ग्रेव्ही थोडी चांगली कढून द्यायची आपण. मसाला सगळा शिजूस्तवर थोडंसं हलवत राहायचं, वर खाली वर खाली. ह्याच्यात आता आपण टाकणार आहे पाणी. थोडंसं पाणी ओतूया, उरलं पाहिजे म्हणून. आता परत हलवून घेऊ आणि मग मीठ टाकू. मीठ टाकलं की चांगलं थोडंसं कळ आला की मग आपण फ्राय केलेली अंडी त्याच्यात सोडून देऊ. हे आलं आपलं मीठ. आता मस्त हलवू आणि फ्राय केलेले अंडी नाही कडून देऊ आणि मग फ्राय केलेली अंडी टाकूया. हे बघा, तुम्ही बघू शकता कालवण एकदम भारी होतं आपलं. मी काय जास्त पाणीचं पण नाही करत आहे, मीडियम, म्हणजे जास्त ग्रेव्ही पण नाही, जास्त पाणी पण नाही, मीडियम ह्याच्यामध्ये करते आहे. आता थोडंसं कढाला आपण अंडी टाकू याच्यात. कढ यायला रेडी झाले. हे बघा, बघू शकता. आता आपण थोड्या वेळात त्याच्यात अंडी टाकून देऊ आणि लवकरात लवकर माझे सबस्क्राईब वाढवा. मी तुमच्यासाठी एवढं करते. प्लीज मला मदत करा, मला सबस्क्राईब करा आणि
कसं झालं हे सांगा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. मी रोज ब्लॉग बनवत जाईल जरी नाही जमलं, कारण की घरामध्ये मी एकटी असते आणि संचित असते, तर त्यामुळे नाही जमलं तरी मी कधी ना कधी तरी म्हणजे एक आठवडाभरात तरी ब्लॉग टाकत जाईल. तर असंच सपोर्ट द्या. आता आपण ह्याच्यामध्ये अंडे सोडूया. ही आपली अंडी गेली, थोडं हलवून घेऊ वर खाली ह्याच्यात वरून